नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला भेंडीच्या भाजीची नवीन रेसिपी नवीन पद्धतीने बनवून दाखवणार आहे। याआधी तुम्ही भेंडीची भाजी अशी कधीच बनवलेली नसणार। ही भाजी खायला जितकी टेस्टी आणि चटपटीत लागते, बनवायला सुद्धा तितकी सोपी आहे। तर एकदा या पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी आणून स्वच्छ धुतली आहे, त्यानंतर सुती कपड्याने चांगली पुसून घेतलेली आहे। भेंडी ओली ठेवायची नाही अजिबात, सुती कपड्याने पुसून घ्यायची आहे। त्यानंतर याचे मागचे आणि पुढचे देठ कापून या मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कापून घ्यायचे आहेत, म्हणजेच याचे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत। भेंडी बारीक चिरायची नाही। तर तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीने भेंडी चिरून घेतलेली आहे, म्हणजे एका भेंडीचे 2 तुकडे केलेले आहेत। ही भाजी बनवण्यासाठी अशाच प्रकारची भेंडी कापून घ्यायची आहे, लहान कापायची नाही। चला तर आता यामध्ये मसाले घालूया। पाव चमचा हळद पावडर घालायची आहे। एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे, यामुळे कलर खूप छान येतो। 1 चमचा धणे जिरे पावडर घालायची आहे। तुमच्याकडे जे मसाले घरात अवेलेबल असतील ते तुम्ही इथे वापरू शकतात। अर्धा चमचा किचन किंग मसाला वापरलेला आहे। तुमच्याकडे अवेलेबल घरात नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालेल। अर्धा चमचा बेसन घालायचं आहे। बेसनमुळे भाजीला बाइंडिंग चांगली येईल आणि मसाले व्यवस्थित लागले जातील। पाव चमचा मी इथे आमचूर पावडर वापरलेली आहे। आमचूर पावडरमुळे भाजीला खूप चटपटीतपणा येतो। तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही फक्त लिंबाचा रस वापरला तरी सुद्धा चालेल। अर्धा लिंबूचा रस सुद्धा मी इथे वापरलेला आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मी परत पाव चमचा काश्मीरी मिरची पावडरचा वापर केला आहे, कारण मला थोडी कमी वाटते। आता मी इथे 1 चमचा मोठा तेल घेतलेला आहे। तेल तुम्ही कोणतेही वापरू शकता, शेंगदाण्याचं तेल, खोबरेल तेल, राईचं तेल सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालेल। आता हे तेल या भाजीवर असं घालून घ्यायचं आहे। आता हे हाताने सगळे मसाले भेंडीला चांगले चोळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हाताने चोळल्यामुळे भेंडीला मसाले चांगले लागले जातात आणि भेंडीची भाजी चांगली चविष्ट बनते। तर तुम्ही पाहू शकता सगळे मसाले मी अशा पद्धतीने या भेंडीला चोळून घेतलेले आहेत। तर सगळ्या भेंडीला मी व्यवस्थित मसाले अशा प्रकारे लावून घेतलेले आहेत। आता 10 मिनिटं ही भाजी अशीच ठेवायची आहे, म्हणजे भेंडीला चांगले मसाले लागले जातात आणि त्यानंतर आपण ही भाजी बनवायची आहे। आता भाजी बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोठा तेल घालायचा आहे। लक्षात ठेवा, आपण भेंडीला मॅरिनेट करताना सुद्धा तेलाचा वापर केला आहे, त्यामुळे मी इथे 1च चमचा तेल वापरलेला आहे। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा मोठा जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं तडतडू द्यावं, म्हणजे चांगलं गरम झालं पाहिजे। गरम झाल्यानंतर इथे पाव चमचा मी मेथीचे दाणे घातलेले आहे। मेथीचे दाणे घातल्यामुळे भाजीला चव छान येते आणि भाजी पौष्टिक देखील बनते। फोडणीमध्ये नेहमी मेथीचा वापर करावा, यामुळे भाजीची चव अधिक वाढते। आता इथे मी हिंग पावडर वापरलेली आहे। हिंग पावडरमुळे पचनास काही प्रॉब्लेम होत नाही। यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा या तेलातच चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे लसूण पाकळ्या नसतील, आलं लसूण पेस्ट असेल तर तुम्ही त्यासुद्धा वापरल्या तरी सुद्धा चालेल। आता चांगला कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा बारीकच चिरून घ्या। आता सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत छान मंद गॅसवर परतवून घ्यायचा आहे। मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा। आता हा कांदा तुम्ही पाहू शकता, याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण जे मॅरिनेट करून भेंडी ठेवली होती ती सगळी भेंडी यामध्ये घालून घ्यायची आहे। रेसिपी बघा किती सोपी आहे बनवायला। तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून तर पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहे, मंद गॅसवर मी शिजवून घेतली। पुन्हा एकदा सगळं मिक्स करायचं आहे। 2 ते 3 वेळा व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे।
तर मी सगळी भाजी पुन्हा एकदा मिक्स केली आहे. झाकण ठेवूया आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं ही भाजी चांगली मंद गॅसवर शिजवून घेऊया. भाजीला शिजायला या जास्त वेळ लागत नाही, लवकर शिजते. तर तुम्ही पाहू शकता ही भाजी आपली एकदा पुन्हा ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया. भाजी आपली तयार झालेली आहे. एकदम सॉफ्ट अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. मिक्स करून घेऊया आणि आपण पाहूया की ही भाजी आता शिजली का. तर हे बघा तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने हाताने दाबून बघायचं आहे. भाजी एकदम नरम आणि सॉफ्ट झालेली आहे. याचा अर्थ आपली भाजी आता तयार झालेली आहे. आता बारीक चिरलेली यावर कोथिंबीर घालायची आहे. मी या भाजीमध्ये लिंबाचा रस आणि आमचूर पावडरचा वापर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता ही भाजी अजिबात चिकट झालेली नाही, कारण भाजीला चिकटपणा असल्यामुळे याला एक प्रकारची तार येते. तर तुम्ही पाहू शकता सुटसुटीत अगदी ही भाजी आपली तयार झालेली आहे. तर खूपच सोप्या पद्धतीने चटपटीत आणि मसालेदार भेंडीची भाजी तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकता. एकदा नक्की ट्राय करा. खूपच सोपी रेसिपी आहे. खूप जास्त तामझाम करण्याची गरज नाही, जास्त वेळ लागत नाही आणि घरातील मसाल्यापासूनच मी ही भाजी तुम्हाला बनवून दाखवली आहे. तुमच्या घरच्यांना ही भाजी नक्कीच आवडेल. तर एकदा बनवून ट्राय करा आणि मला सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याचे मोटिवेशन आम्हाला मिळत राहते. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि चटपटीत आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.